नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी झटपट असा भेंडा फ्राय कसा करायचा त्याची रेसिपी घेऊन आली आहे। आधीची रेसिपी बघितली होती ती वेगळ्या भेंड्याची होती, आजची वेगळी आहे। त्यासाठी आपण तेलामध्ये मोहरी जिरं जे आहे ते फोडणी टाकून घेणार आहोत। त्यामध्ये लसूण आणि हिंग टाकून घेणार आहोत। त्यामध्येच उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा जो आहे तो छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती चांगला कांदा 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण भेंडा टाकून घेणार आहोत। आता भेंडा कसा कापायचा तो तुम्हाला सांगते, तोपर्यंत कांदा शिजू द्या। हे बघा, हे भेंडे घेतले आहेत, कवळे भेंडे घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून त्यानंतर पुसून घ्यायचे, म्हणजे ती भेंड्याची जे थोडीशी खाज असते ती निघून जाते। त्यानंतर पुढचा पाठचा भाग कापून टाकायचा आणि भेंडा जो आहे तो मधून असा कापून घ्यायचा। आता हे छोटे भेंडे आहेत म्हणून मी सलगच ठेवत आहे, ह्याचे 2 तुकडे नाही करत आहे आणि अशा प्रकारे उभा भेंडा चिरून घेत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं भेंडा निवडताना कोवळा असा बघून घ्यायचा, त्यामुळे तो पटकन शिजला जातो। हे बघा, मी ह्या प्रकारे उभाच आता भेंडा चिरून घेत आहे। आजची जी भेंड्याची भाजी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्येच होते। सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही पटकन ही भाजी बनवून देऊ शकता। त्यासाठी भेंडा जो आहे तो रात्री चिरून ठेवायचा। आता हे बघा, कांदा छान गुलाबी रंगावरती परतून झाला आहे आपला। आता आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया। ह्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। दुसरे वेगळे एक्स्ट्रा कुठलेच मसाले टाकायची गरज नाही, असंच भेंड्याची भाजी खूप छान लागते। चला तर आता हा मसालेसुद्धा कांद्याबरोबर चांगले परतून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये उभा चिरून घेतलेला भेंडा टाकून घ्यायचा आहे। आता हा भेंडा जो आहे तो चांगला कांदा मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्यावरती वाफ ठेवून घेणार आहोत आणि वाफेमध्ये भेंडा छान असा शिजवून द्यायचा आहे। सुरुवातीला वाफ ठेवल्यानंतर भेंडा थोडासा चिकट होतो, परंतु जसा तो शिजत जातो तेव्हा तो खूप छान असा मोकळा आणि चविष्ट भेंड्याची भाजी बनवून तयार होते। चला तर आता आपण स्टीम देऊन शिजवून घेऊया। मध्ये मध्ये चमचा मारून मी भेंडा शिजवून घेतला आहे। थोड्या वेळाने चमचा मारायचा, म्हणजे भेंडा जो आहे तो खालून करपणार नाही आणि सर्व साईडून भेंडा छान असं शिजून निघेल। हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या भेंड्याची भाजी बनवून तयार आहे। ही भाजी भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते, नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।